भारतामध्ये एकूण 108 शक्तिपीठांचा उल्लेख आढळतो आणि त्यापैकी महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठे विशेष मानली जातात. या 3.5 शक्तिपीठामध्ये तुळजाभवानी मंदिर हे अत्यंत महत्वाचे पूर्ण शक्तिपीठ मानले जाते. तुळजापूर हे ठिकाण धाराशिव पासून सुमारे 19 किलोमीटर अंतरावर असून बालाघाटच्या डोंगर रांगावर वसलेले आहे. आई तुळजाभवानी देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध असून ती महाराष्ट्राची शक्ती, तेज आणि प्रेरणेची देवता मानली जाते. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ती कुलदेवता होती. स्वराज्य स्थापनेसाठी देवीने शिवाजी महाराजांना भवानी तलवार प्रदान केली. मंदिराची रचना प्रामुख्याने हेमाडपंथी शैलीतील असून काळ्या दगडात सुंदर कोरीव काम केलेले आहे. इतिहासकारांच्या मते हे मंदिर यादवकालीन असावे, तर काहींच्या मते ते 17व्या किंवा 18व्या शतकात विकसित झालेले असावे. मंदिरात प्रवेश केल्यावर पायऱ्या उतरून गर्भगृहात जावे लागते, जिथे चांदीच्या सिंहासनावर पूर्वाभिमुख अष्टभुजा महिषासुरमर्दिनी रूपातील देवीची स्वयंभू मूर्ती विराजमान आहे. या मंदिराशी संबंधित एक प्राचीन कथा सांगितली जाते. कृतयुगात कर्दम ऋषी आणि त्यांची पतिव्रता पत्नी अनुभूती यांचा सुखी संसार होता. पण कर्दम ऋषींच्या निधनानंतर अनुभूती सती जाणार होती. तेव्हा एका ऋषींनी तिला थांबवले. ती नंतर मंदाकिनी नदीकाठी तपश्चर्या करू लागली. त्यावेळी कुकर नावाच्या दैत्यांनी तिच्यावर आक्रमण केले. संकटात सापडलेल्या अनुभूतीने आदिमायेचा धावा केला. देवी त्वरित धावून आली आणि त्या दैत्याचा वध केला. त्यामुळे देवीला त्वरिता असे नाव मिळाले, जे पुढे तुळजा आणि तुळजाभवानी असे झाले. या देवीचे वैशिष्ट्य म्हणजे ती भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येते. म्हणूनच कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात भगवान श्रीरामांसाठी, द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिरांसाठी आणि कलियुगात शिवाजी महाराजांना तिने आशीर्वाद दिल्याचे मानले जाते. मंदिराच्या परिसरात अनेक पवित्र तीर्थस्थळे आहेत. त्यामध्ये कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, भवानी शंकर मंदिर आणि मातंगी मंदिर यांचा समावेश होतो. तसेच दक्षिणेकडील प्रवेशद्वार परमार दरवाजा म्हणून ओळखला जातो, जिथे भक्त जगदेव परमार यांनी देवीसाठी आपले मस्तक 7 वेळा अर्पण केल्याचा उल्लेख आढळतो. अशा प्रकारे तुळजाभवानी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून इतिहास,